रामचंद्र बोलते महाराज यांनी तसं सोडवण्याचा त्यांच्या आशीर्वादाने प्रयत्न. पण आता पुढं आहे काल्याचं कीर्तन म्हटलं रे, म्हटलं की भगवंतानी केलेल्या गोकुळातल्या खोड्याचं वर्णन करावं लागतं. कृष्ण परमात्मा कुठं आले? गोकुळात आल्याबरोबर भगवंतानी खोड्या करायला सुरुवात केली. आल्या गवळणी यशोदे तुझ्या कृष्णानं दही दूध खाल्लं. यशोदा म्हणते माय माझं पोरग तर किती चांगलंय, माझं बाळही चांगलंय. बाळाच्या गुणाचे प्राणे बाळाच्या गुणाचे प्राणे गुणाचे कोणत्या तरी आईला वाटतं बरं का बरं पोरग खोडकर. मग यशोदेलाच कसं वाटलं? अगं तू मग वर्णन करते 5 वर्षाचे बाळ घेऊन खेळ खेळे अंगण आणि यशोदे आई आमच्यातलं दही दूध खाल्लं. कशावर म्हणताय का तू? बघ ना होय, आता तिकडच बघत राहायचे का ऐकायचे पहिलं मला सांगा. माणसाचं मन इतकं चंचल श्रीमद भागवतामध्ये अनेक दृष्टांत तुम्ही ऐकले असतील. सर्वांगाचे कान करून ऐकले पाहिजे नाही का? कशावर म्हणते तू? अरे यशोदे तुझ्या घरापासून माझ्या घरापर्यंत एकच फरकांड आली. तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत एकाच गुडघ्याने रांगते. अरे आपली लेकरं एका गुडघ्यानं रांगतात का? किती गुडघ्यानं? आपण बारक्यापणी किती गुडघ्यानं? एका दुसरा का मोडला होता का? 2 गुडघ्यानं रांगता तर 2 फटी पडल्या असत्या. पण येशुदे तुझं पोरग फक्त डाव्या गुडघ्याने रांग. जाऊ द्या, देवाला रांगता रांगता जरा मोठं करू. टाइम थोडा राहिलाय. पहिल्यांदा देव भिंतीला धरून उभा राहिला बाबा. होय, पहिल्यांदा जर पोरग उभा टाकलं तर आई काय म्हणते असते? राजा उभा राहिला ना आम्ही नाही. अरे तुझ्या समोरच उभा आहे की काय लबाड बोलते आम्ही नाही पाहिलं? याच कारण आहे मुलगा जर पहिल्यांदा उभा ठाकला आईच्या जीवनातील आनंदाचा ती उच्च टोक आहे म्हणून आम्ही नाही पाहिलं. अरे परमात्मा उभं ठाकतात. ठाकल्याबरोबर गवळणी आल्या आणि देवाला बोबड बोबड शिकवायल्यात. काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय जात होता यमुना पानिया वातात वातात भेटला शाबला दोईवर मयूर पिच्ची खांद्यावरी कांबला
तिकडून आले शालंग पाणी तिकडून आले शालंग पाणी बस थोडा पलता 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 गचलो न पलले गुलगे माझे फुटले डोईची घागल दोईची घागल फुटली काय सांगू चला जा. काय सांगू तुझ्या बाई बोबड बोबड शिकतो परमात्मा जरा देवाला मोठं करून देवानी संघटना जमवली आणि सगळे त्यांचे सुख ते हाडसुकणीसारखे झाले. देवाने सांगितले अरे मोठमोठाले राक्षस मारायचे बॉडी बिल्डर पाहिजे. असं काय झाला दही दूध आम्हाला घरची दिसनात सगळं डेअरीला जात असं आहे का. बरोबर मग याल तरी अरे लागे नाव गे माझ्या मागे पोटभर देतो. पण मी म्हणाल तसंच चाललं पाहिजे माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. गोपाळगड्याला घेऊन एका गवळणीच्या दारात गेले म्हणले 3 महिनेपर्यंत डोळे झाका हे त्यांना नाही तिथलं सांगतो. सगळे डोळे झाकले. भगवंताने आपल्या कर्तम शक्तीच्या जोरावर सगळ्याला नेलं मध्ये दही दूध खाल्लं. 3 महिनेपर्यंत डोळे झाका. सगळ्यांनी विश्वास ठेवला पण प्यान द्या त्याला कुठे विश्वास. काय देवाची आयडिया डोळे झाकले मोदी बी आणते बाहेर मी नेते पाहावीची एकदा देवाची आयडिया जे आपल्याला आपला काँग्रेसमधून राष्ट्रवादी बाजूला आपल्याला काही दिलं नाही स्वतंत्र करू. पेन देणं डोळं झाकलं नाही अर्ध पाहिलं कळतंय ना अर्ध सवण्यात अडकलं. नका ठेवू विश्वास देवा शब्द अर्ध सवण्यात अडकल्याबरोबर फडफड फडफड ए पाकवा जेव फडफड फडफड गवळणी जागा झाल्या. डोके इतक्या काट्या होत्या. प्रत्येक गवळणीनं काठी घ्यायची तीच पाकवाजे. उशिरा नका टाकू फक्त फोडू नका. जवा गवळणीनं काठीनं मारलंय माझ्या धोत्रावणी पेंद्याचं धोतर पांढरं शुभ्र होतं राव. बाबाच्या शर्टासारखं पिवळं चुटूक झालं कशाने झालं ते तुम्हीच बघा. विठाला यशोदेकडे अनेक तक्रारी यशोदे कृष्णाला सांगावी गोकुळी राहावे का जावे. धरून आणा त्याला आणि ते ना देव म्हणले घ्या रे या घराचा नंबर टिपून घेतला. ये बरं तो माझ्या घरी येतो ना घर नंबर आहे आता बरोबर येतो. घरी आल्यावर तुला बांधून टाकल्याशिवाय राहत नाही. देव म्हटले छत्रपती शिवराय कसे निष्ठून गेले मला माहित आहे. तू काय बांधतेस मला आता कोण कोणाला बांधते. देव बरोबर त्या घरी गेले. पती पत्नी झोपले असताना तिसरी आली धावून. बरं जाऊ द्या याने ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोईची बांधून गाठ. देव गेला सकाळी उठायला लागलं की हिच्या वेणीला आणि त्याच्या दाढीला हिसकान दोघांचं भांडण. तुम्हाला काही कळतं का नाही. आणि ही तो म्हणतो तुला काही कळतं का नाही इतकं वय झाले. हिला वाटलं त्यानं बांधली त्याला वाटलं हिनं बांधली. अरे बांधणारा गेला निघून. तुका म्हणे नटधारी त्याला पार्ट बदलता येतात. आणि मग आता कसं काय करावं तोडायचा प्रयत्न केला सोडायचा प्रयत्न केला जळायचा प्रयत्न केला पण नैनम छंदंती शास्त्राने नैनम दहती पावका हे आत्म्याचं वर्णन. तोडले तुटणं जळले ना जळा सोडले ना सुटाणं करता करता उजळलं. सकाळी उजळल्यावर वर दुधावाला का येऊन मालक दूध ही घाबरली. मालक कसं बघ ते मला हे बघ तुका म्हणे कसन जसं असेल बस
नाविलाज को क्या विलाज. कवाड उघडलं, दार उघडलं आणि ही सोम बाहेर आलं. ऐका जाऊन कीर्तन. लहान लहान पोरं होते म्हणले बापरे, टीव्हीवर बखळ शो पाहिले, असला जिवंत शो कधी पाहायला मिळाला नाही. बरं आता कुठे गेल्यावर गाठ सोडणार आहे हो? जन दिली, बरोबर आहे. साधी ब्राह्मण देवानं लग्नात दिलेली गाठ कोर्टात जाऊन पोटगी दिल्याशिवाय सुटाना येणे हो. देवाच्या बापानं दिलेली गाठ त्याच्याकडे गेल्याशिवाय सुटणार नाही. निघाला जोड. मला सांगा ना, मोहर कोणी चालावं महाग कोणी हो? तुम्ही गप बसलात नाही दिवस मावळे, पण पट्ट्यानं कीर्तन लावलं तर माझ्या विचारून ठेवा. बाईनं चालावं. तिची उंची होती 7.5 फूट. पहिला जमाना मुलगी पाहायला जात नव्हती आणि आता बी तसंच झालं. मुलगी पाहायची गरजच नाही, कसली असली तरी तयार झालेत. पण बादराव, पहिलं तुम्ही आत्महत्या करेपर्यंत त्रास दिला. आता असंच ब्रह्मचारी राहण मोठमोठ झाले, तिथं उग मठाधिपती म्हणून राहा. विठ्ठला तिची उंची होती 7.5 फूट आणि याची होती 4.5 फूट. अरे खूप पाठीवरल्या दोड खेवणी तर गवळी गाडी वारी वारी करीन फरफर ओढीत होता नाही का. काढताच काढते गवळण वरवर वरी वरी करीन. गवळण गिरक्या मार. कशा गिरक्या मारी? अरे गिरक्या मारल्यावर ही कुठं खूप ठेवलं धोड ठेवून गंबायला ना. पहिला काढताच काढे. ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. जी गाठ शस्त्रानं तुटली नाही, विस्तवानं जळली नाही, अरे तीच गाठ कृष्ण परमात्म्यानं फक्त कृपा दृष्टीनं पाहिल्या बरोबर सुटते. इथं ऐकण्यासारखं तो परिपूर्ण अवतार आहे आणि परिपूर्ण चरित्राचा उच्चार काल्याच्या प्रसंगी आपल्या कानावर पडल्यामुळे आपलं ही जीवन परिपूर्ण होत असतं. म्हणून काल्याला कधी गैरहजेरी करीत जाऊ नका. आणि मी आल्यावर तर कधीच गैरहजेरी करू. विठाला आली दुसरी तक्रार. काय बघ ना यशोदे, कृष्ण परमात्मा एक गवळण दही दूधच देत नव्हतं. एक मुंगस घेतलं आणि सोडलं घरात. संध्याकाळी झाले की मग बस खडबड वाज थोडं उद्या न्यायचा नाही. खडबड दोघ जण बी बेखड. बघितलं मुंगस त्यांनी. पण एक म्हणते सुमंग. एखादा माणूस गाबरला ना, त्याला म्हणा पट्ट्या उभा राही तर कर कीर्तन, त्याच्या बापाची टाप नाही. गाबरला हादरला ना, माईक पुढं उभा राहून बोल म्हणावं चाल, त्याचा सुरूच लागणार नाही. ती म्हणते सुमन. अरे मुंगस म्हण ना. हा म्हणतो मुसूम. पुन्हा तर म्हणाले भूत चाल. शेजारी आले म्हणले आज होत आहे रे. मुंगस म्हणले कृष्ण दुपारा घेऊन फिरत होता तुमच्या घरात, त्यानं सोडलंय. धरलं मुंगस. चला यशोदेकडे तक्रार. यशोदे यशोदे
अब चित्त हरी तुझा राग बाई काले अब चित्त हरी तुझा राग 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 बाई अब चित्त हरी तुझा राग हे असता एक जण अशीच देवाला कधी दही दूध द्यायचे ना. आता बऱ्याच माता मावल्या स्वयंपाक झाला गीताटन बस जीवत देवाला निवड तरी दाखव ना. अशी जे गोळून कुलपाच्या आत दही दूध ठेवायचं टाका. हा देवाला द्यायचंच नाही. देव गेले एके दिवशी कुलूप मोडलं. देवाकडे काय खेळल्या नाहीत का. दही दूध खाल्लं आणि बनकऱ्यांच्यातल्या सगळ्या शिवारातले काळे काळे इंचू त्याच्यात भरले आणि मटक्याचं तोंड बांधलं. बाबा जमले तर म्हणलं कधी बाजारात गेली दही असंच पुकारतात ना केच्या बाजारात. मी कधी विकलं नाही आणि विकायची पाळी व्याज नाही. हा पण कळमच्या बाजारात आवाज आहे दही. देवानं विचारलं काय भाव. इतका भाव. इतका खोटा असतो का तुम्हाला माहितीच नाही. माझं दही दूध नाही हो. हाय का आंबट तुमच्याकडे नाही का. खात्री करून घ्या एक नाही का. हो दूध दही दूधच माझा नंबर 1. आताच्या काळात का आधा दूध आधा पाणी ज्यादा झाले तो बेमान नाही का. दही दूध चांगले बरं. हे पैसे देवाला माहिती मध्ये दही दूध कसले. जेव्हा तिनं ते फडकं उघडलं जेव्हा आलेत म्हणता विंचू बाहेर केचा बाजार नाही तिथला मथुरेचा बाजार सगळं पळून गेला आणि हिला विंचू चावली. आले देव मोठा विंचू घेऊन आले. देते का नाही दही दूध. नाही ही सोडणार आहे अजून. देते रे बाबा देते. दही दूध घेतल्याशिवाय जाऊ दिलं नाही. देवाने विचारलं कुठं जात आहे रे दही दूध. मथुरेच्या बाजार. चला ना मग. रस्ता रोको आंदोलनचा नारळ कुणी फोडला असेल कृष्ण परमात्मा. ती गवळणीचा थाट निघाला मथुरे गेले देव दही दूध दे. कसं बघा बंदुकीत गोळी भरलेवणीच लागते. तुम्ही उशीर केला केली गाडी पुढे मी तरी काय करतोय नाही का. हा दही दूध दे. सगळ्यांनी दिलं पण एक गवळण मिळालं. चल हाट तू तर एक गवळ्याचं पोर गयच. तू काय दादा फिदा समजतो का स्वतःला. चाल तुला दही दूध देणार नाही. देव म्हणले तुला दही दूध दिल्याशिवाय जाऊ देणार नाही. देव पुढेच उभा राहील. दही दूध दे मी नाही देणार. देव पुढेच उभा राहील. बाकीच्या गवळणी गेल्या दही दूध विकलं. मावळत्या सूर्याच्या पिवळसर किरणात दुडीवर दुडी मोकळे घेऊन आले. देवने हा हरपात करत तो हरी विजय पराजय नाही. गवळणीत सांगितलं ए कृष्णा जाऊ दे रे मला जाऊ दे रे
हे सध्या माझ्यातलं दही दूध खाल्लं. देव काय म्हणले बरं का, दिवर कुठं घर आहे तुझं कोण्या गल्लीला. आता हे निवडणुकीच्या काळात असतं बा, कोणी कडली गल्ली, कोणी कडला वार्ड, किती मतदान, त्याच्यात बोगस किती, त्यांना माहीत असते. नंबर टिपून घेतला, देव घरी गेले. म्हातारीला कडक होती, म्हणली झोपणारच नाही, तुला धरूनच आण. देव घरी गेले, दही दूध खाल्लं, त्यांच्या सूनबाई झोपलेल्या होत्या. देवानं बरोबर दह्या दुधाचं पट्ट तोंडाला वरबडलं. तिला बी कशी झोप लागली, एवढं पट्ट वरबड असतं मला बी कळत नाही. आणि हळू दार उघडलं आणि देवाने असा एक पाऊल बाहेर ठेवल्याबरोबर म्हातारी जागी होती. म्हातारीनं पटकन दरीला पंढरीचा जोडी, दरीला पंढरीचा जोडी, दरीला पंढरीचा जोडी, दरीला पंढरीचा देव हातात यायला पुण्याही लागते, बहुत सुकृताची जोडी. तिची पुण्य धरलं देवाला. धरल्याबरोबर सुनबाईला का जा घेऊन तोंडावर हात फिरला, म्हणले माय मी आता दही दूध खाल्लं की नाही, तोंडाला खुलीवर. मामी होती दारात, काय मी दही दूध खाल्लं नाही, तोंडाला कोणी लावलं, हेच काम आहे ना. साक्षा पुरावा सांगत देवाला उजव्या हातानं धरलं, सुनाला डाव्यान. म्हातारी निघाली बाबा. काय आनंद झाला म्हातारीला. आता बघते यशोदेचं बी सगळ्याचं बी. यशोदेने लईच वर्णन केले, बाळ माझं चांगले नाही का, जाते ना. काय निघाली आईटीत म्हणता म्हातारी, चल ना तुझ्या आईकडे, चल ना दाखवते ना. सावकाश नव्हती चलत 180च्या वेगात. असतो का 180? मी लय प्रयत्न केला, पण मोटरसायकल काही मला चालवाय जमली. वकार बोलतो 180च्या वेगात निघाली. चल ना. पोराला का जा घेऊन, पोरग बाहेर आलं. म्हणला आई तर म्हणला 200च्या वेगात. आईला नग विचारायचं कुठं चाललेस का. कृष्णाकडे आला. ए कृष्णा, का आईने का धरून चालले रे, तुला माहित नाही वय. आता कालेच कीर्तन झाल्यावर तर बुंदीचा लाडू देणार आहे खायला. कृष्णा तू एकटाच खाणार का, तुला खायचं आहे का. खायचं आहे. मी हेगडे जवळ बोलवून घेतलं आणि ती म्हातारी तो तनताना निघाली, तिला काहीच कळना. कृष्णाने आपला हात काढून घेतला आणि मुलाचा हातात हात दिलाय. जाकुटवर बी हायकोर्टापतोर जागर दिल्लीच्या कोर्टापर्यंत जा. कृष्ण परमात्मा कट शॉर्ट नाही यशोदेकडे. ए काय गाय दही दूध खाऊन आला का. आई माझ्यावर काही शंका घेते का. ज्यानं खरं दही दूध खाल्ले ती जोड पाहिल्यावर त्यांना विचारते का मला विचारते. यायला लागले जोड. आले बाबा, पोराला सुनाला घेऊन आली. यशोदेला आरोळी दिली. यशोदे आभारी आभारी आपुला काढा,
यशोदेकडे यशोदे सांग ए तोंडावरला बुरका काढून काय सांगायचे ते सांग. पहिलं माता मावलेला बुरक्याची पद्धत बरोबर आहे. बुरका बी राहिला नाही आणि ह्याच्यावरला ती तुम्ही समजा राहिला नाही. संस्कार बदलायला लागले. पाश्चात्याचे संस्कार यायलेत महाराज. हो तोंडावरला बुरका काढ. ती माता मावल्याला बुरक्याची पद्धत होती. मागाटल्या 2-3 वर्षात सगळ्यालाच बुरका नव्हता. काय होता? सगळ्यालाच बुरका होता. आणि जेव्हा बुरका काढलाय आणि यशोदेकडे पाहिलं तर ते कृष्ण तिच्या काकाला आईस्क्रीम झालं. यशोदे म्हणते बोल काय तक्रार आहे बोल. तिनं हाताकडे बघितलं तर पोरगण सुन हे गोंद्या कधी आलता आई तूच मला आणि माझ्या पत्नीला घेऊन आलीच की ग राग राग तू भानात नव्हती मी काय करू. आणि मग यशोदेकडं पाहिलं सुद्धा नाही. अपमान म्हणून घरला चालत आली. परमात्म्याने खोड्या करून सगळ्याच्या खोड्या मोडून टाकलेल्या आहेत. नाथ महाराजांनी वर्णन करावं पृथ्वीचा कागद समुद्राची शाई सरस्वती लिहायला बसले तर देवाच्या खोड्या संपत नाहीत. एकच सांगून पुढे झालं. यशोदेनं कृष्णाला मांडीवर घेतलं. इतक्या दुधाने वरलं दूध उतुका जाऊन यशोदेनं पटकन खाली टाकलं. दुधानेकडे गेले. कृष्णाला वाईट वाटलं. आईचं माझ्यावर खरं प्रेम नाही. कशावर आहे? साईवर. दूध वैकुंठवासी गुरुवर रामचंद्र बोधले महाराज सांगायचे मावल्याला सेन साय उतरून म्हणा की जावई मला तर 3 आहे तुम्हाला जे असतील ते असतील नाही का. 4 गोष्टी आवडतात माझ्यापेक्षा साईवर जास्त प्रेम दिसत. आईला बाहेरच जाऊ द्या. यशोदा बाहेर गेल्याबरोबर एक मोठा दगड घेतला. पकवा जेव फेकला. दह्या दूध सगळं सांडलेलं. यशोदा बाहेरून आले. ए कृष्ण दही दूध कोणी सांडलो? मी नाही आहे. ए लवाड बोललो खोटं बोललो घरची चोरी आज मला दृष्टीच पडलेली आहे. कोणी आलं नाही नाही का. मग सांगितलं खोडी घरची केलेली बरोबर. ए कृष्ण आज कळालं मला तू अनेक खोड्या करतोस. जा शाळेत जात. अरे तुम्ही गाई घेऊन अरे तुम्ही गाई घेऊन रानात गेले खेळ खेळायला सुरुवात केली.
बरेच खेळ आहेत हो, 2-3 बाबू नाही का. इटी दांडूचा खेळ, हुतुतूचा खेळ आणि खो खोचा खेळ. हुतुतू म्हणजे काय हो? अध्यात्म विचार करा. देवा तू हो देव, आम्ही हो भक्त, आणि भक्ती सुखाचा आनंद घेऊ. हुतू देव, हुतुतूचा खेळ. विटी दांडू ना तू जन्माला की आजोबाला खो, खो खोचा खेळ. ना तू शब्दाचा अर्थ कळतो का? ना तू झाला की ना तू आजोबाला म्हणत असतो आजोबा. मी माझे पप्पाच व्यवहारात लक्ष देणार. तू ना, त्याचं नाव ना तू. बाप्पा तुम्हाला झाला असेल, मला बी झालं ना तू. पुढं त्याला पंतू. पंतू शब्दाचा अर्थ आहे का ना. पंतू म्हणत असतो पंजोबा तुमच्या बरोबरची सगळी पिकलेली पानं गळून गेली, कसा जिवंतच पंतू. खो खो विटी दांडूचा खेळ आहे का. बाप म्हणजे दांडून, पोरगी म्हणजे विट्टी. बापानं विट्टी कोलायची, कुणी झालाय? सगळे ब्रह्मचारीच आहेत का पुढे बसले? जेल्या नाहीत का? हो, बापानं इट्टी कोलायची, जावायनं झेलायची, आणि चौगाच्या खांद्यावर जाईपर्यंत एक आणा, तेल आण, तांदूळ आण, अमुक आण, सरत नाही का. विटी दांडूचा खेळ, खो खोचा खेळ. अहो गेल्यावर गाई सोडून द्यायच्या हो. गाई सोडून दिल्या, बाकीच्याला वळतील लावायच्या आणि देवाने इथं बसून कारभार करायचा. कोणाची दशमी शिल्लक ठेवायची. काय काय खायचं? 5 बोळा 3 भाकरी, 3 कान बनाये कापुरी. 5 बोळा 3 भाकरी, 3 कान बनाये कापुरी. आम्हा धरिले बलच्या तुझे, अमुक नकब देखा तुझ सुरी. खेळायचं, लबडी करायची कृष्णानं. काय हट, डावत द्यायचा नाही. आई एक असा गोपाळ बळकट होता, पटकन धरला देवाला. ए देवा, पहिला डाव देईन, पुन्हा तुझं भूषण सांग. कानोबा खेळ डाब जाऊ नको रे, 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 कानोबा खेळ डाब जाऊ नको रे. मला कशाचा पडला जिया, आलं तुझ्या बलिदान. गोपाळगडी दमले, तिथले बी दमले, आणि हे बी तोंड सांगायलेत मला.
मालकाने मी मगाशी सांगितलं महाराज मी म्हटलं 1 तास करायचं का अर्धा तास का माझ्या तोंडाकडे बघत बघत नानाने सांगितलं किती वेळ करायचं. नाही म्हणलं सांगा ना तुम्ही किती वेळ करायचं. 2 तास करायचं हो म्हणले. फक्त मी दाब नाही टाकला. मी 2 तास म्हणले की हो म्हणले 2 तास मला प्रॅक्टिस आहे. बार्शीला भगवंताच्या मंदिरामध्ये पहाटचं 45 मिनिटाचं कीर्तन राहायचं. 5-6 वर्ष गेलो मी तिथं. ते जन्माचे कीर्तन होतं. कसे बी डॉक्टर होते म्हणले महाराज प्रकाश महाराज जागेवर तुम्ही आला. तेव्हा बी आलतो ना आज बी आलो आता. एकही म्हणले 45 मिनिटाला माऊलीचं भजन. म्हणलं हो डॉक्टर साहेब. 43व्या मिनिटालाच माऊलीचं भजन केलं. कशी बी डॉक्टरने पाठच थापटली. महाराज कंट्रोल आहे म्हणले तुमचं. तसं आता 5 मिनिट आगाव झाले. अजून 1 तास लांबिल्याशिवाय राहत नाही का. खेळ खेळून गोपाळ गडी दमले. दमल्यानंतर देवाने सांगितलं सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र करा खडकी सोडील्या मोठा. आणि भगवान परमात्मा सर्वाच्या मध्यभागी उभा टाकलेले आहेत. गडियामध्ये हरी गोपाळ गड्यांना गोलाकार उभं केले. भगवान हा कल्याचा प्रसाद वाटतात. श्रीमद भागवतामध्ये एका श्लोकात सुंदर वर्णन केलंय पहा. बिभ्रद वेणो पंच जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसलकवलं तत्पला निलिंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुदो हासयन् वामी स्वर्गी लोके विशिते भोगिजे यज्ञ कीजे. श्री आणि भगवंतानी याचा एवढाच अर्थ आहे. भगवंतानी येणू कमरेत खोललाय. काठी बगलेत मारलेले. डाव्या हाताच्या प्रत्येक बोटामध्ये आंब्याचं लिंबाचं वेगवेगळं लोणचं घेतलेलं आहे. डाव्या हाताच्या हातावर भगवंतानी प्रसाद घेतला. देव हसत मुखाने वाढताय. पण हा आनंद इंद्र ब्रह्मादी लोकाला हेवा वाटला. इंद्र ब्रह्मादी देव माश्याचं रूप घेऊन आले. काल्याची असे देव जळी झाले. देवाने सांगितलं तिकडं हात धुवायला जाऊ नका. ती पाहुणं आले तिकडं. तिथलं सोडून बरं का. इंद्र ब्रह्मा देव आले. कणभर तरी आपल्याला काला मिळाला पाहिजे. तुम्ही जमलेले सगळे मायबाप पुण्यवान आहात. अरे जे इंद्र ब्रह्मा देवाला काल्याचा प्रसाद मिळाला नाही ते खाण्यासाठी तुम्ही आम्ही आलो. तर आपल्या माता पित्यांची पूर्वजांची अनेक जन्माची पुण्य कामाला हो. तिकडं कोणी जाऊ नका म्हणले. हात देवा हात कुठं पुसायचे. लहानपणची एक जागा आहे बघा. असा शिकून पुसायचा. पदरचं बोलत नाही. टिरी सांगा ते हात. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. कारण सगळ्या अंगावर देवता आहेत पण ह्या टिरीवर काय देवता तिथं हात पुसले भाऊ. आणि हात पुसून कोणी गेलंच नाही. हे लय चेहरे चांगले झाले असतील का. इंद्र ब्रह्मा देवाचे काल्यासाठी आले आणि कालाच मिळाला. मग निघाले भाऊ. देवाने सांगितलं मोकार जाऊ द्यायचं नाही. पोरगी जर माहेर आली तर काय लावून वाट करायची लावायची बळवण. बरं बोळवण करून ह्यांना वाट लावून. आता त्यावेळेला त्यांनी देवाने बोळवण करून वाट लावलं. कसं कशी बोळवण केली तेवढी बोळवणसाठी 5 मिनिट घालवतो. वाकोली या ब्रह्मादिका बंकट स्वामी महाराज हेच दाखवत होते. रामचंद्र बोधले महाराज ह्याच वाकोल्या दाखवत होते. याच्याकरता 2 मिनिट आपण सर्वांनी
टाळकरीनं कुणीही टाळ वाजवायचं नाही. मृदंग वादकानी कद्धा एवढंच, पण ओढून आला नाही का वाजवायचं. मी जशा जशा वाकुल्या दाखवेन टाळी वाजवेन. सगळ्यांनी जर वाजविलं वाकुल्या दाखविल्या तरच महाप्रसाद. आणि जे जे कुच्चरपणा करतील जेवायच्या टायमाला इथंच उभं राहणार आहे. ज्यांनी ज्यांनी वाकुल्या दाखविली नाही त्याला हाताला धरून त्या जांभळीच्या पलीकडं नाही घालून तर पट्ट्या होणार नाही. सर्वांनी काय करायचं आपल्याला वाकुलिका ब्रह्मालिका 2च मिनिट नाही का. अगोदर आपण माऊलीचं भजन घेऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली